अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज पुणे विद्यापीठावर एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। भीक मागो असा हा मोर्चा आहे। या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते हातामध्ये एक बॉक्स घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दुकानदारांकडून या ठिकाणी भीक मागो अशा पद्धतीचं हे आंदोलन केलं जात आहे। खरं म्हणजे राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टीचं संकट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावं अशी यांची प्रमुख मागणी आहे। नेमकं कशासाठी आपण हा मोर्चा आजचा काढलेला आहे? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, नगरमध्ये असेल, सगळीकडे अतिवृष्टी झालेली आहे। परंतु या पार्श्वभूमीवर सुद्धा कुलगुरू कुठेतरी एसीत बसतात आणि निर्णय करतायत की विद्यार्थ्यांची फी ही वाढवली गेली आहे 20%। आणि यामध्ये पुढे जाऊन असं बघायला गेलं तर महाराष्ट्र सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली, परवा पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की आता शालेय आणि महाविद्यालयीन सगळ्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जातील। परंतु एवढा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून सुद्धा कुठेतरी कुलगुरू साहेब या निर्णयाचं परिपत्रक काढत नाहीयेत। आज आपण बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये अजूनही मुलं पाणी काढतायत, त्यांच्या घरातलं त्यांच्यावरती एक आर्थिक ताण आलेला आहे। परंतु अशा पार्श्वभूमीवर सुद्धा कुलगुरू साहेब हे त्यांची दिवाळी चांगली करतायत, पण कुठेतरी विद्यार्थ्यांची दिवाळी होत नाहीये। आणि त्यासाठी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे म्हणून आम्हाला आज विद्यार्थ्यांना, एका सामान्य विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून कुलगुरूंसाठी भीक मागण्याची आज वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही हे भीक मागो आंदोलन करतोय। काय प्रमुख मागणी असेल आणि आज जे तुम्ही हे निधी गोळा करतात याच्या पुढे काय करणार आहात? हा निधी आम्ही कुलगुरूंसाठीच गोळा करतोय की त्यांना एवढे पैसे कमी पडत आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवलं, स्वतः एसी मध्ये बसतात आणि आम्हाला ज्या विद्यार्थ्यांच्या घरात पाणी गेलंय, ज्यांच्यावर एवढं मोठं आर्थिक संकट आहे त्यांच्याकडनं ही पैशांची वसुलीच म्हणणार, ते वसुली हे करतात। यासाठी हे पैसे आम्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंसाठी गोळा केलेले। शासनाने तर शुल्क माफ केलेलं आहे, परीक्षा शुल्क शासनाने माफ केलं। शासनाने व माननीय मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे की हा जो GR विद्यापीठाने काढला आहे की हा रद्द करावा। अद्यापही विद्यापीठाने असं काही परिपत्रक हे अजूनही काढलं नाहीये। या विद्यापीठाचा मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही का असा आमचा प्रश्न आहे। आणि हा आमचा जो आहे की हा जो परिपत्रक हे विद्यापीठाने लवकरात लवकर काढावं अशी आमची प्रमुख मागणी आहे की हा जो पैसा आम्ही आज इथे आपल्या उपकेंद्रावरती सहाय्यक सचिव आहेत त्यांना आम्ही हा पैसा देणार आहे। हे सगळे पैसे त्यांनी कुलगुरूंना द्यावेत आणि यातून तुम्ही तुमची दिवाळी करा। आपण विद्यार्थ्यांकडून जे शुल्क घेतलेलं आहे तुम्ही ते माफ करायला पाहिजे। यासाठी हा विद्यार्थी परिषद म्हणून आज आम्ही आंदोलन करतोय। आपण बघितलं की विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करावं यासाठी हा मोर्चा जो आहे तो काढलेला जातोय आणि यातून विद्यार्थ्यांचं शुल्क माफ करण्याची मागणी जी आहे ती केली जाते। तिथल्या पण विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर आणि पुणे विद्यापीठामध्ये आज या ठिकाणी एसी मध्ये बसून कुलगुरू निर्णय करतायत आणि कुठेतरी सामान्य विद्यार्थी त्याच्या घरातलं पाणी काढतोय, शेतातलं पाणी काढतोय आणि मग अशा परिस्थितीत ओलाव्यामध्ये तो आज झोपतोय। विद्यापीठाच्या कुलगुरूंची दिवाळी आज साजरी होतीये, पण सामान्य विद्यार्थ्यांना काय करायचं? महाराष्ट्र शासन, मला तर देवेंद्र फडणवीस यांना पण हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नुसती घोषणा केली पण तुम्हाला कुठे मिळते? कुलगुरूंच्या मार्फत विद्यार्थ्याला, सामान्य विद्यार्थ्याला ती फी मिळते, परत मिळते की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांना, शिक्षण मंत्र्यांना पण माझा आज प्रश्न आहे, शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सामान्य विद्यार्थ्यांमध्ये उतरलं पाहिजे आणि कुठेतरी सामान्य विद्यार्थ्याचे काय हाल आहेत हे बघितलं पाहिजे आज या ठिकाणी सर। आणि हा सर जर तुम्ही मला सांगताय की आम्ही माणूस पाठवला, हे केलं, सर उद्यावर दिवाळी आहे, सामान्य विद्यार्थ्यांना काय करायचं? या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची फी भरलेली आहे त्यांची परत केली पाहिजे लवकरात लवकर सर। या विषयाचा पाठपुरावा जो आहे 20% त्यांनी फी वाढवली, त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक उपकेंद्रावरती प्रत्येक कुलगुरूंना हे आपण पत्रक दिलं, त्यानंतरही काही निर्णय केला नाही। त्यानंतर अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं, घोषणा केली की आम्ही या पद्धतीचा GR करतोय, शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची फी माफी, शुल्क माफी ही केली पाहिजे, 10वी आणि 12वी। परंतु आज मुख्यमंत्र्यांना माझा अजून एक सवाल आहे, त्यांनी जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये फक्त आणि फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी असे आहे। पण तुम्ही घोषणा करताना जर करताय हे जे मराठवाड्यातून विद्यार्थी आज पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, नाशिक सारख्या ठिकाणी आज मराठवाड्यातली मुलं राहतात, शिक्षण घेतात, मग त्यांचं काय? हा प्रश्न सामान्य विद्यार्थ्याला आहे। विद्यापीठाला पैसे कमी पडलेत का? त्यासाठी आज आम्ही भीक मागून आणलाय सर। हे विद्यापीठाला पैसे आम्ही जरूर देऊ। त्यामुळे आमचा हा प्रश्न आहे की आज तुम्ही जर सांगताय सर, तुम्ही देसाई सरांशी बोलले, हे केलं ते केलं, परंतु सर उद्या काय करायचं विद्यार्थ्यांनी? इतका आर्थिक ताण जो विद्यार्थ्यावर आज आहे त्या विषयाचं काय? अरे हम हमारा हक मांगते, हमारा हक मांगते, शिक्षा
त्यांच्या घरात पोळी भाजी नाही आहे सर, रात्री खायला भाकर भाजी नाही आहे, तर विद्यार्थी फी कुठून भरणार? आणि दिवाळी साजरी मस्त प्रशासन सगळं दिवाळी साजरी करणार, सामान्य विद्यार्थ्याला काय करायचं? आज सर तालुक्यातील मुलं आहेत, त्यांनी आमच्या समोर व्यथा व्यक्त केली आहे की आमच्याकडे घरात आमचं सगळं ओला आहे, अजून घर ओला आहे, त्यामध्ये आम्ही झोपतोय आणि एसी मध्ये बसून हे कुलगुरू जर निर्णय करत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आणि ही सामान्य विद्यार्थ्यावर अन्यायकारक गोष्ट आहे सर, आणि विद्यार्थी परिषद कदापि हा अन्याय सहन करणार नाही। कुलगुरू एक काम करो, कुलगुरू एक काम करो, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हा विषय म्हणजे घोषणा केली त्यानंतर सुद्धा जर विद्यापीठ प्रशासन कुलगुरू साहेब या विषयाचा निर्णय करत असतील तर कुठेतरी आज सामान्य विद्यार्थ्याला वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्या वरती होऊ पाठायचं काय कुलगुरू साहेब, तर कुलगुरू साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं आहे। आपण आज सर सोलापूर सारखं विद्यापीठ असेल किंवा पुण्यासारखं विद्यापीठ असेल, दांडियासाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च करते विद्यापीठ, मग अशा प्रकारचे खर्च जर होत असतील तर विद्यार्थ्यांकडूनच पिळवणूक आर्थिक करून घेऊन हे सगळे तुम्ही खर्च करताय की काय, असा पण आज प्रश्न सामान्य विद्यार्थ्याला सर पडलेला आहे। शेतकऱ्याची मुलं आहेत सर, कुठे जाणार, काय करणार, तिकडून इकडे शिकतायत, बराच खर्च असतो, यामध्ये काय केलं पाहिजे सर? सर आता मी उपकेंद्रावर आल्या, ही सगळी तुम्ही जी आम्ही आणलेली रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या कुलगुरूंना द्या, त्यांना सांगा, आणि आज सर इथं परिपत्रक निघल्याशिवाय इथून एकही विद्यार्थी आज इथून आणणार नाही। विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय? विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय? हम हमारा हक मांगते हैं, किसी से भीख मांगते, हमारा हक मांगते हैं, किसी से भीख मांगते। यामध्ये सर 20% जेव्हा शुल्क फी वाढ केली त्यामुळे पुणे महानगरातील कार्यकर्ते असतील, नगरमधील कार्यकर्ते असतील, नाशिकमधील कार्यकर्ते असतील, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि सामान्य विद्यार्थी त्यांच्या एकमतानं आपण एक निवेदन दिलं, पण त्याही विषयात विद्यापीठाने काहीही केलं नाही। मग विद्यापीठ कुठे संवेदनशील नाहीये का? विद्यापीठाला मन नाहीये का? कुलगुरूंना आज काय वाटतंय? एवढा सामान्य विद्यार्थी, आणि एक गोष्ट कुलगुरूंनी लक्षात घेतली पाहिजे की विद्यार्थी आहे म्हणून विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी आहेत म्हणून कुलगुरू साहेब आहेत आज। यामध्ये तुमचं मत आम्हाला जास्त गरजेचं वाटतंय, कारण तुम्ही त्या निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या दादा 20% ज्यावेळी मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय झाला होता। दादा तुमचं काय मत आहे यावर सांगा। आज सामान्य विद्यार्थी इथं येऊन बसलाय उपकेंद्रामध्ये, कुलगुरू आम्हाला क्या मागते, भीख मांगते, भीख मांगते। काय म्हणलं दादा? हो दादा दादा हे सगळं बरोबर आहे, पण माननीय हा कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।